सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून पूर्व पंचायत समितीसाठी अपक्ष उमेदवार प्रवीण शामराव पाटील भैया हे रिंगणात होते। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखे रोजी काही अपरिहार्य कारणास्तव त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणे राहून गेले। त्यांनी आता आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असून जनसुराज्य शक्ती पक्षाचे पूर्व कोडोली पंचायत समितीचे उमेदवार रणजित शिवाजी शिंदे यांना तसेच कोडोली जिल्हा परिषदेसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार अमरसिंह यशवंत पाटील यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलंय। प्रवीण शामराव पाटील कोडोली पंचायत समिती घातलेल्या पंचायत समिती पूर्वगणातून मी निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता। 27 जानेवारी रोजी त्याची 3 वाजेपर्यंत मुदत होती। काही तांत्रिक कारणामुळे मी ती माघार घेऊ शकलो नाही माझा फॉर्म। आत्ता मला त्या निवडणुकीमधून मी माघार घेत आहे। माघार घेऊन मी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार रणजित शिंदे, अपक्ष उमेदवार अमरसिंह पाटील भाऊ व अपक्ष उमेदवार मोहन चोपडे यांना माझा पाठिंबा राहील। ही माघार मी कुठल्याही माझ्या सद्सद बुद्धीने कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही प्रेशरनं घेतलेली नाही आहे। ही माझ्या स्वखुशीने मी माघार घेत आहे। तरी सर्वांनी या 3 उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावी नम्र विनंती। त्यांच्या या निर्णयानंतर जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी श्री पाटील यांचं स्वागत केलं।